नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आत्ताची खूप मोठी बातमी आलेली आहे। वाल्मिक कराड यांनी पोलिसांना शरण गेलेले आहेत, त्याच्याविषयीची सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पुणे पोलिसांना वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अत्यंत गंभीर गुन्ह्यात दोषी असलेले आरोपी पोलिसांना 22 दिवस उलटूनही पकडता आलेले नाहीयेत। परंतु 9 डिसेंबर रोजीची मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। हे प्रकरण जे आहे तर ते खंडणीच्या मुद्द्यावरनं सुरू असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे आणि त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे। आवाधा कंपनीचा जो प्रकल्प सुरू आहे केस तालुक्यामध्ये, तर त्या घटनेच्या अनुषंगाने हे जे मुद्दा उपस्थित झाला आणि त्यानंतर हे जे प्रकरण पुढे आलं आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती। हे गंभीर प्रकरण जे आहे तर ते बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला SIT कडे देण्यात आलं होतं। त्यानंतर तेच प्रकरण CID कडे सुपूर्द करण्यात आलं होतं आणि 28 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यामध्ये जनतेने म्हणजे मूक आक्रोश मोर्चा जो आहे आणि संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी जो आहे तर तो मोर्चा काढण्यात आला होता। याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व पक्षाचे नेते, त्याच्यामध्ये मग आमदार संदीप क्षीरसागर असो, आमदार BJPचे आमदार आहेत सुरेश धस असो, विजयसिंह पंडित, माजी आमदार प्रकाश सोळंके, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, असे सर्व मोठ्या नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या मोर्चामध्ये भाग घेतला होता। आणि आता या प्रकरणातील खंडणीचे आरोप असणारे जे वाल्मिक कराड आहेत यांनी पुणे पोलिसात आत्मसमर्पण केलेले आहे। आत्ताचीच ही बातमी आलेली आहे। त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आणि त्यानंतरच त्यांनी पोलिसांमध्ये आपलं आत्मसमर्पण केलेलं आहे। तर आता याच्या पुढची जे तपास आहे तर ते पोलीस तपासात आपल्याला येणाऱ्या काळात समजूनच जाईल। तर हे जे आहे तर बीड जिल्ह्यातले सरपंच जे होते मसाजोग गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। तर त्या प्रकरणामधला आतापर्यंतचं जे पोलिसांना आतापर्यंत सर्व आरोपी पकडता आलेले नाहीयेत, परंतु जे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दोषी असलेले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल असलेले वाल्मिक कराड जे आहेत तर त्यांनी आत्मसमर्पण केलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर ही होती आत्ताची बातमी। तर याच्यानंतर काय काय अपडेट येतील ते व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे। ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये तुमच्या काही शंका अडचणी असतील तर ते जरूर कळवा आणि याच्यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल तेही कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।